नमस्कार. आज मी बनवणार आहे साबुदाणा वडे. तर मी इथे ना साबुदाणे भिजवून घेतलेले आहेत आणि इथे पहा मी 3-4 बटाटे घेतलेले आहेत, उकडून घेतले, थोडे शेंगदाणे घेतले आणि मिरच्या घेतलेल्या आहेत. तर शेंगदाणा आणि मिरची मी वाटून घेणार आहे. शेंगदाण्याचा कूट करणार आहे बारीक आणि मिरची चांगली बारीक वाटून घेणार आहे. इथे पहा मी बटाटे 3-4 घेतले होते, ते उकडून किसून घेतलेले आहेत. इथे मिरचीची बारीक मिरची करून घेतलेली आहे आणि इथे आपले साबुदाणे पण चांगले भिजलेत आणि इथे शेंगदाण्याचा कूट आहे. तर आता मी हे एकत्र करून मळून घेणार आहे. तांदूळ पहा इथे मी घेतलेले आहे आणि आता मी उकडलेले जे बटाटे होते ना ते किसून घेतले आणि आता मी त्याच्यामध्ये मिक्स करून घेते. किसून घेतले ना म्हणजे वडे पण आहे ना आपले पटकन भाजले जातात तेलामध्ये. बटाटा याच्यामध्ये मी मिक्स करून घेतलेला आहे. आता शेंगदाण्याचा कूट घालून घेते. प्रमाणानुसार आपलं कूट पण घालून घ्यायचं आहे, तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा. आणि आता हिरवी मिरची पण घालून घेते. थोडे तिखटच बनवायचे म्हणजे चवीला पण छान लागतात. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. इथे ना तेल तापत ठेवलेले आहे आणि आता आपण वडे बनवून घेणार आहे. इथे पहा किती छान असं आपलं वड्यांचं पीठ झालेलं आहे. छान असा गोळा बनवून घेतलेला आहे. आणि जास्त मोठे पण नाही बनवायचे आणि जाड पण नाही जास्त बनवायचे, नाहीतर मग ते आतमध्ये शिजले जात नाही. असे गोल गोल पहिलं करून घ्यायचं. हाताला तेल लावायचं म्हणजे चिटकत नाही. खूप छान होतात वडे. आता श्रावण महिना पण चालू आहे ना, खिचडी खाऊन पण कंटाळा येतो. मग असं काहीतरी वेगळं केलं ना मग छान वाटतं खायला. 2-3 वडे खाल्ले तरी पोट भरतं. इथे पहा आपलं तेल पण छान तापलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये वडे घालून घेऊया. हे पहा अशा प्रकारे ना वडा थापून घ्यायचा आणि मध्ये असं होल पाडायचं म्हणजे ना वड्यामध्ये कच्चा पण राहत नाही, चांगला तळून निघतो. तर मी आता ना वडे सोडून घेते. जास्त मोठ्या गॅसवरती पण नाही करायचे, जरा बारीकच गॅस करायचा म्हणजे ना आतमध्ये छान तळून निघतात. ते पहा अशी पलटी मारून घ्यायची वड्यांना. पहा किती छान असे तळे गेलेत खालच्या साईडनी. बारीक गॅसवरती ना चांगले तळे जातात. मोठा गॅस केला का मग ते बाहेरने करपतात आणि आतमध्ये तसेच कच्चे राहतात. इथे पहा आपले साबुदाणा वडा तयार आहे. तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.